हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला आहे ना, ब्राह्मणी नऊवारी साडी कशी नेसायची ते आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि ह्या नऊवारी साडीवरती ना हेअरस्टाईल सुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर सगळ्यात आधी आहे ना, आपल्या डाव्या साईडला मारून घ्यायची आहे साडीला आणि जसं आपण गोल साडी नेसतो ना त्याचप्रमाणे साडी पहिली अशी नेसायची आहे. आणि नऊवारी साडीला बघा निऱ्या जास्त असतात, त्याच्यामुळे त्याच्या अशा निऱ्या जास्त येतात. आणि मग आता जो काही आपला साडीचा जो आतला जो भाग आहे ना तो घ्यायचा आहे आणि आपल्याला ना त्याचा आता केळ काढायचा आहे. तर तो असं वर घ्यायचा आणि त्याचं असं केळ पण तुम्ही काढू शकता, नाहीतर असं ह्या निऱ्या सगळ्या आतमध्ये टाकून सेफ्टी पिन लावायचं आहे निऱ्यांना आणि त्या निऱ्या अशा आत टाकायच्या आहे. आणि बरोबर निऱ्या अशा सगळ्या पसरवायच्या आणि बरोबर त्यातला जो मधला भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचाच आपल्याला आता काष्टा करायचा आहे. तर काष्टा करण्यासाठी आहे ना इथे बघा असे सुरुवातीला 2-3 प्लेट्स काढायच्या आहेत. जसे आपण पदराला काढतो तशाच 2 प्लेट्स मारून घ्यायच्या आहे आणि इथे तुम्ही ना काष्टा निघू नये म्हणून इथे पिन लावून तुम्ही इथे सिक्युअर करू शकता. आणि मग नंतरला आहे ना फ्रंटला तुम्ही जेव्हा पुढे याल तेव्हा बरोबर ज्या काही आपल्या निऱ्या उरल्या असेल तर त्यातला आहे ना असा बघा हा भाग असा उचलायचा आहे लास्टचा आणि तो घेऊन ना इथे असं तुम्हाला त्या ब्राह्मणी काढायचं आहे. तर असे 2-3 प्लेट्स इथे पण मारून घ्यायचा आणि डाव्या पायावर बरोबर असं मिडलला हा इथे पिन लावून तुम्ही इथे सिक्युअर करू शकता किंवा असं खोचू शकता आतमध्ये. तर आपली मस्त अशी नऊवारी इथे झाली आहे. आता नऊवारी साडीवरती आहे ना मला इथे खोपा हेअरस्टाईल करायची होती. तर त्यासाठी आहे ना मी इथे बघा असं 2 पार्टिशन करून घेतले आहेत हेअरचे आणि असं क्रॉसला इथे भांग पाडला आहे. आणि नंतरला आहे ना फ्रंटला अशी फोडून ट्विस्ट सारखी हेअरस्टाईल केली आहे. कारण इथे माझे हेअर आहेत ना थोडे पुढे बघा तुम्ही थोडे विरळ आहेत, त्याच्यामुळे मी इथे ट्विस्टवाली हेअरस्टाईल केली आहे. आणि नंतरला जे काही आपली साईडची केसं होती त्याचा असा बो घालून घ्यायचा आहे आणि फ्रंटला अशी ट्विस्ट सारखी हेअरस्टाईल करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही आहे ना सागर वेणी वगैरे घालू शकता, वेणी वगैरे, आणि खूप छान असा लूक येतो आपल्या फेसला. तसं ट्विस्ट सारखं करून घ्यायचं आहे. माझ्याकडे इथे ना हेअर एक्सटेन्शन होतं, त्याच्यामध्ये मग मी माझ्याकडे ज्या चंद्रकोरच्या यू-पिन्स होत्या त्या मी ह्याच्यामध्ये लावून ना हे डेकोरेट केलं आहे. तर तुमच्याकडे अशा अशा चांगल्या डिझाईनवाले जर काही यू-पिन्स वगैरे असेल तुम्ही याच्यामध्ये असे लावून ना खूप छान प्रकारे असं डेकोरेट करू शकता. तर हे बघा माझ्याकडे जे होते ते मी ह्याच्यात लावले असे. आणि जसं आपण क्लिप लावतो ना हेअरला त्याचप्रमाणे हे लावायचं आहे केसांमध्ये. आणि जी काही आपली एक्स्ट्राची केसं मी अशी वेणी इथे घालून घेतली आहे अशा प्रकारे. आणि वेणी घालून गोल फिरवून घ्यायचं आणि यू-पिन्स लावून चांगलं असं सेट करायचं आहे. तुमच्याकडे असं रोज वगैरे असेल तर ओरिजिनल रोज तुम्ही इथे लावू शकता, नाहीतर मग असे आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे लावू शकता इथे रोजचे वगैरे. बघा किती मस्त दिसतं आहे. किंवा तुमच्याकडे जर असं ब्रॉच वगैरे असेल तर ते असं साईडला लावून तुम्ही हे डेकोरेट करू शकता. खूप छान अशी हेअरस्टाईल आपली तयार झाली आहे खूपाची. आणि एकदम म्हणजे फास्ट, म्हणजे एकदम 2 मिनिटं पण लागत नाही या हेअरस्टाईलला. तर खूप मस्त अशी आपली हेअरस्टाईल तयार झाली आहे. तर आता पटकन असं मी मेकअप वगैरे करून घेते
आणि नंतर आपला हा फायनल लूक बघा. किती छान अशी नऊवारी आपली दिसत आहे आणि खूप कॉटनची असल्यामुळे ना ही साडी बघा एकदम अशी अंगावरती बसते. म्हणजे अजिबात हे नाही होत म्हणजे बघा, बरोबर प्लेट्स वगैरे ह्याच्या सगळ्या नीट अशा येतात. तर खूप छान अशी नऊवारी साडी मी तुम्हाला दाखवली आहे नेसून. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा माझा लूक कसा दिसतो आहे. चला भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओत. तोपर्यंत